सकल संत निर्णय मठ कुंभा जिल्हा यवतमाळ सादर करीत आहे सद्गुरू श्री अनंत महाराज यांच्या पारतनिष्ठ वाणीतून जो मोही जाने ताही मैं जानू या साखीचा भावार्थ. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. सज्जनो, आज आपण बीजक सद्ग्रंथातील साखी नंबर 2 से जो मोही जाने ताही मैं जानो लोक वेद का कहान मानो या सखीचा आपण मथितार्थ हो. साहेब या सखीमध्ये म्हणतात, जो मोही जाने. जो म्हणजे काय? म्हणजे जो नरदेधारी जीव हंसदेहांच्या सत्य विचारादी सर्व भूमिका धारण करून, म्हणजे सत्य विचार, शील, दया, धीरज या सद्गुणाला धारण करून स्वविवेक जो दृढ करतो, असा जो जिज्ञासू, सारग्राही आणि कल्याणकारी जीव आहे तो जो. असा जो जीव आहे तो मोही म्हणजे मला याचा अर्थ माझ्या वास्तविक स्वरूपाला, चैतन्य पारक स्थितीला, मुक्तिपदाला, पारक भूमिकेला किंवा स्वरूप स्थितीला जो मानतो तो जो मोही. जाने याचा अर्थ जाणतो, मानतो, परखतो. सत्य सार वचन हेच मोक्षदाता किंवा मोक्षदातांचे जे कल्याणकारी जीव आहेत, मोक्ष प्राप्त करण्याचे जे कल्याणकारी जीव आहेत, ते सत्यवचन जे आहेत ते जे मानतो, म्हणजे आपल्या हृदयामध्ये धारण करतो, यातच जीवाचे कल्याण आहे असे समजतो, जाणतो, मानतो, त्यानुसार मार्गक्रमण करतो, असे जे जीव आहे जो मोही जाने. म्हणजे जे जीव, नरदेधारी जीव माझ्या वास्तविक स्वरूपाला जाणून त्या मार्गाने मार्गक्रमण करण्यासाठी सत्य, विचारशील, दया, धीरज आणि विवेक, वैराग्य, गुरुभक्ती या अष्टमहासद्गुणाला धारण करून विवेक दृष्टीने आपल्या हृदयामध्ये स्वतंत्र विचार दृढ करतो, असे जिज्ञासू, सारग्राही, कल्याणकारी जीव जे आहेत. आणि ते सगळे जीव माझ्या वास्तविक स्वरूपाला, म्हणजे जीवाच्या वास्तविक स्वरूपाला, पारक स्थितीला, स्वरूप स्थितीला जे जाणतो, धारण करतो, त्यानुसार मार्गक्रमण करतो, असा अर्थ आहे जो मोही जाने. ताही मैं जानू. ताही म्हणजे त्या जीवांना. ताही म्हणजे त्या सारग्रहण करणाऱ्या अधिकारी किंवा ज्ञानाधिकाऱ्याला, गुरुपदाला योग्य अनुकूल असणारे जे
जीव आहेत अशा उत्तम सत्शिष्य रूपाने मीही त्यांना मानतो, समजतो. मुक्त स्थितीस पूरक पारकबोध, विचार वैराग्याचा, ज्ञानांचा पुरा आधार देतो त्या लोकांना ताही मय जानो, की जेणेकरून त्या स्थितिरूप ज्ञानांचे आधारांनी जीवनमुक्त निज स्वरूप स्थिती दृढ होईल. असे आम्ही त्यांना स्वतंत्र विचार देत राहतो. जो मोही जाने ताही मैं जानो. तर असे स्वतंत्र विचार कोणते आहे? साहेब म्हणतात, जीव जमा एक साचरे भाई, औरव सबे खर्च ठहराई. या जगामध्ये फक्त जीव एक सत्य आहे. जीव असंख्य अनादि है, ईश ब्रह्म कोऊ नाही. कर्म बीज दग्ध हुए तो मुक्ति में संशय नाही. बाकी जे विचार आहेत ते विचार एक कल्पना मूल है. मानंदी बहुतेक, नाना मत के भेद में सत्का नहीं विवेक. हा स्वतंत्र विचार आम्ही जिज्ञासू जीवांना देत आहोत. अनेक जीवांनी जे कल्पना केलेली आहेत त्या कल्पनेमध्ये मानंदी भरलेली आहेत. मानंदी म्हणजे मनाच्या वावग्या कल्पनेच्या इच्छेची अंधी म्हणजे कामनेची पूर्ती करणारे विचार. ते विचार नाना मत के भेद में, अनेक मतमतांतरांच्या भेदामध्ये सत्का नाही विवेक, सत्य वास्तविक वस्तुस्थितीचा विवेक तिथे असू शकत नाही. अशी जाण कबीर साहेबांनी जिज्ञासू जीवांना दिलेली आहे. आपणाला माहीत आहे, हऊ हजूर ठाड कहत है, अब तई समर संभार. आपल्या शहरामध्ये हजूर म्हणजे स्वामी, श्रेष्ठ वस्तू, ठाड म्हणजे दृढ. आपण आपल्या शहराचा स्वामी, मालक, करता आपल्या शहरामध्येच आहोत. असा दृढ विचार, स्वतंत्र विचार आपल्या हृदयामध्ये धारण करून बाकी ते जे जगज्ञान आहे किंवा मतमतांतर आहे त्या मतमतांतरापासून, जगज्ञानापासून स्वतःला संयमित करण्याचं ध्येय धारण करा. विचलित होऊ नका. बाहेर कुठे आपल्याला प्राप्त करण्याची वस्तू आहेत, देव, पुण्य, सुख वगैरे, आणि म्हणून त्या भूलमध्ये, त्या भ्रमामध्ये, त्या भ्रांतीमध्ये पडून आपण भटकत राहण्यापेक्षा इथं संयमित व्हा. असा हा स्वतंत्र विचार जो आहे, त्या विचाराला जो जिज्ञासू जीव जाणतो त्यांना मी त्यांच्या हितासाठी, जीवनमुक्त स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी आधार देतो, असं कबीर साहेब म्हणतात. जो मोही जाने ताही मैं जानो. साहेब म्हणतात समोर की हे त्यांना वास्तविकतेचं ज्ञान देण्यासाठी आम्ही लोक वेद का कहा न मानो, स्वतंत्र विचार, स्वस्वरूपांचं ज्ञान, स्वरूप स्थितीची दृढता ज्या जीवाजवळ आहे
आणि त्यानुसार जे कल्याणकारी जीव स्व आणि पर या दोहोंच्या हितासाठी कल्याणाचा मार्गक्रमण करीत असतात, त्या जिज्ञासू जीवांना आम्ही दृढतेने स्वतंत्र विचारपूर्वक आधार देत असतो, उपदेश देत असतो, संकेत देत असतो. जे अनधिकारी लोक आहेत, म्हणजे ज्यांना स्वतःचा उद्धार कल्याण करायचं नाही आहे, कल्पित वस्तूची प्राप्ती करायची आहे, अशासाठी नाही. कारण कबीर साहेब म्हणतात, लोक वेद का कहा न मानो. समाजामध्ये जे ज्ञान आहेत ते लौकिक ज्ञान आहेत, वैदिक ज्ञान आहे. लौकिक ज्ञान म्हणजे खाणीजाळामध्ये आसक्त असणाऱ्या लोकांच्या समजीनुसार असलेल्या ज्ञानांचा प्रचार. आणि वैदिक ज्ञान म्हणजे समाजामध्ये जे काही उपदेशी लोक आहेत, उपदेश करणारे लोक आहेत, ज्याला कबीर साहेबांनी गुरु असे म्हटले आहे, या लोकांनी वैदिक जे मत आहेत, ज्याला आपण वाणिजाल असं म्हणतो, त्या 4 वेद शास्त्रांच्या नाना मानंदीचे सिद्धांत, या सिद्धांताचा विस्तार करणारं जे ज्ञान आहे, लोक म्हणजे लौकिकाचरण, या लौकिकाचरणामध्ये बंदिस्त होऊन जीवन जगणारे लोक म्हणजे खाणीजाळातले लोक. जाती, वर्ण, कुल, कुटुंब, नाते गोते, रीतिरिवाज याचा विस्तार म्हणजे लौकिकाचरण. लौकिकदृष्ट्या लोकरूढी, मान्यता, परंपरा, कल्पना याचा अभ्यास करून त्यामध्ये बंदिस्त होऊन आचरण करणारे लोक म्हणजे लौकिकाचरण. लोक अशा अनेक रीतिरिवाज, रूढी, परंपरा, जाती, वर्ण, कुल, कुटुंब, नाते गोते या रिवाजांचा विस्तार देहसुख प्राप्तीसाठी कल्पना करून जे लोक करत आहेत, त्या विस्तारामध्ये जे जीवन जगत आहे, त्याला म्हटलं आहे कबीर साहेबांनी लोक म्हणजे खाणीजाळामध्ये आसक्त असणारे जीव, लौकिकाचरण दृढ मानणारे जीव, या सगळ्या गोष्टीचा विस्तार करणारे जीव, यांचा एकमेव उद्देश आहे की देहसुख प्राप्ती हेच साधना करणे. देहसुखासाठी देहसुख प्राप्त व्हावं म्हणून त्या चाकोरीमध्ये एक कल्पना मूळ आहे. मूळ कल्पना देहसुख प्राप्तीची कल्पना. या देहसुख प्राप्तीच्या कल्पनेमुळे बाहेरून कुठून सुख मिळते, त्यासाठी नाना प्रकारच्या आशा, अपेक्षा, कामना पूर्तीसाठी तन्मनधनाने प्रयत्नरत राहणे, कार्यरत राहणे, प्रयत्न करत राहणे, असा उद्देश ज्या लोकांचा आहे त्याला म्हटलंय कबीर साहेबांनी लोक म्हणजे लौकिक विचार. आणि लोकवेद, वेद म्हणजे वाणीजाल, ज्याला संतांनी वैदिकाचरण म्हटलं आहे. 4 वेद, 6 शास्त्र यांच्या नाना प्रकारच्या मानंदीचे सिद्धांत, ज्याला कबीर साहेबांनी झिनी माया म्हटलं आहे, हे जे विस्तार आहे त्याचा उद्देश काय? देव, पुण्य, स्वर्ग प्राप्तीच्या हेतूने साधना करणे. लोक वेद का कहा न मानो.
कारण या लोकाचरण आणि वैदिकाचरण याच्यामध्ये काय आहे? सब मानंदी असत है, वर्णाश्रम जगरीत, कर्म सुधारे आपना, गुरुपारक परतीत. सब मानंदी असत है. सगळ्या मानंदी ज्या आहेत त्या असत आहे, नाशवान आहेत, काल्पनिक आहेत, भ्रमपूर्ण आहेत. भ्रामक विचार त्या मानंदीमध्ये आहेत. अशा भ्रामक विचारामध्ये लोक वेद का कहा न मानो. जे लोक लौकिकाचरणातून, वैदिकाचरणातून मिथ्या पक्ष सोडून, म्हणजे खोटा जो पक्ष आहे, खोटी जी कल्पना आहे, भ्रांती आहे, भूल आहे, त्या सगळ्या विचारांचा पक्ष सोडून जे जीव स्वतंत्र विचार दृढ करून, भूल भ्रम मिटवून, स्थितिरूढ होणाऱ्या ज्ञानाचा आधार न घेता त्या लौकिकाचरण आणि वैदिकाचरणामधून आपले जीवन संयमित न बनविता मिथ्या भ्रांतीमध्ये जीवन जगतात, त्या विचाराला कहा न मानो, आम्ही मानत नाही. सब मानंदी असत आहे, वर्णाश्रम जे करीत. कारण त्या सगळ्या विचारामध्ये वर्ण, आश्रम, देवी देवता, धर्म, पंथ या सगळ्या कल्पना प्राप्ती साधण्याच्या हेतूने दृढ झालेल्या आहेत. या सगळ्या कल्पनामध्ये सत्का नाही विवेक, सत्याचा विवेक असू शकत नाही. सब मानंदी असत है, वर्णाश्रम जगरीत. कबीर साहेब म्हणतात, कर्म सुधारे आपणा, गुरुपारक परतीत. 4 वर्ण आहे, 4 आश्रम आहे, जगरीत आहे, रीतिरिवाज आहे, रूढी परंपरा आहे. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ विचारांचे लोक आहेत. 4 वर्ण आणि 4 आश्रम, या 4ही वर्णामध्ये, 4ही आश्रमामध्ये नवे पुऱ्या समाजामध्ये अनुचितच विचाराचे लोक आहेत असा अर्थ नाही. या 4 वर्णामध्ये, 4 आश्रमामध्ये उत्तम, मध्यम, कनिष्ठ विचारांचे लोक आहेत. तिथे सुद्धा काही हितांचे आणि काही अनहितांचे विचार आहेत. त्यातून छानबीन करून, विवेक विचार करून, निवडून, परखून, परीक्षून जर आपण आपली जी जीवन पद्धती आहे ती स्वतंत्र, संयमित करण्यासाठी जर आपण तिथून विचार घेतले तर कर्म सुधारे आपणा, आपल्या कर्माचा सुधार होऊ शकतो. आणि संतांची जी पारखस्थिती आहे त्या पारखस्थितीचा अनुभव आपणाला येऊ शकतो. आपण निवडानिवड करत नाही. काही भोगपरायण लोक आहेत, काही त्यागपरायण लोक आहेत. सगळे लोक सगळ्या साधना भोगपरायण वृत्तीनेच करत असतात असा त्याचा अर्थ नाही आहे. अनेक धर्मामध्ये, अनेक आश्रमामध्ये, अनेक पंथामध्ये जे काही साधक लोक साधना करत आहेत स्वतःच्या हितासाठी, त्या सगळ्या लोकांना अनेक वेदशास्त्र पुराणामधून, वर्णामधून, आश्रमामधून, अनेक संस्था संघटनामधून त्यागपरायण वृत्तीही धारण करता येऊ शकते. परंतु
ती आपली दृष्टी नाही राहत, आपली दृष्टी असू शकत नाही. साहेब म्हणतात, 4 वेद 6 शास्त्र में बात मिली है दोय. दुख देने दुख होत है, सुख देणे सुख होय. कोणत्याही वेदशास्त्रामध्ये, लौकिकाचारामध्ये, जाती रीती रिवाजामध्ये, रूढी परंपरेमध्ये, समाजामध्ये, वर्णामध्ये, आश्रमामध्ये अनहिताचेच विचार आहेत असा त्यातला भाग नाही. देही देव आहे बोलता ती वेद, परी वासनेचा भेद न दवडीती. वैदिक विचारामध्ये सुद्धा सत्यज्ञानांचे संकेत आहेत. जाती रीतिरिवाजामध्ये सुद्धा जीवन संयमित करण्याचे संकेत आहेत. काही स्वतंत्र विचार दर्शवणाऱ्या काही उत्तम लोकांचा उद्देशच हा असा होता आणि आहे की या लौकिकाचरणामध्ये, वैदिकाचरणामध्ये, धर्माचरणामध्ये जीवन संयमित बनवून अनासक्ती, विरक्ती दृढ करून विवेक वैराग्यांनी आपल्या शरीराचे संचालन करून स्वतंत्र विचारांनी कल्याणाच्या मार्गाने मार्गक्रमण करत राहण्याचा उद्देश अनेक प्रचारकांचा होता, आहे आणि राहणार आहे. परंतु आम्ही जो प्रचार करत आहोत, जो मोही जाने, त्या प्रचाराला जे लोक जाणतात ताही मै जाणू. आमचे स्वतंत्र विचार, सार वचन त्या लोकांसाठी, त्या जीवासाठी आम्ही देत असतो. ज्या लोकांना जगतबंधनामध्ये पडायचं आहे, जगतबंधनाचा विचार करायचा आहे, विस्तार करायचा आहे, त्यांना आमचे विचार रुजणारही नाही आणि आम्ही त्यांना ते विचार देण्याचा प्रयत्न करणारही नाही. मूर्ख को शिकलावते ज्ञान गाठी का जाय, कोयला होय न उजेरा, जो सौमन साबुन लाय. अशा प्रकारे जो मोही जाने ताही मै जानो, लोक वेद का कहा न मानो. म्हणून जिज्ञासू सारग्राही जीवांनी या सर्व गोष्टीचा विचार करून मानुष का कर्तव्य ही सब अध्यास से छूट, सदा शांत स्थिति में रहो, सोई स्वधर्म अटूट. याप्रमाणे अनेक मतमतांतर आपल्या समाजामध्ये आहेत. त्या मतमतांतरामधील सार काय, असार काय, त्याज्य काय, ग्राह्य काय, साधक काय, बाधक काय याचा पूर्ण विवेकाने परीक्षणदृष्ट्या विचार करून आणि त्यातील मिथ्या पक्ष म्हणजे खोटा पक्ष सोडून जिज्ञासू जीवांनी सगळ्या अध्यासाचे जे कर्म आहे ते सोडून दिले पाहिजे, त्यातून सुटलं पाहिजे. प्रत्येक जीवानी आपलं हे आद्य कर्तव्य समजलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये नको आहेत, जे नको आहेत, जे बंधनकारक आहेत, जे भोगपरायण आहेत, भ्रम भूल भ्रांतीमध्ये टाकणारे जे अध्यास आहे, त्या अध्यासापासून स्वतःला सोडवलं पाहिजे. सब अध्यास से छूट, सदा शांत स्थिति में रहो, सोई स्वधर्म अटूट. प्रत्येक क्षणाला स्थिर शांत जीवन जगता येईल, स्थिर शांत राहता येईल असा स्वधर्माचं, स्वस्वरूपांचं ज्ञान जे आहे ते ज्ञान दृढ करण्याचा संकेत सगळ्या संतांनी, सज्जनांनी जिज्ञासू जीवाला देत आले आहेत, देत राहणार आहेत.
हा संपूर्ण विचार, स्वतंत्र विचार जे लोक जाणत असतात, ते विचार घेऊन जे मार्गक्रमण करत असतात, ताही मै जानो, त्यांना आम्ही फक्त आधार देत असतो. आमचं कर्तृत्वच आहे की प्रत्येक जीवांनी सद्गुण धारण करणे, ज्ञानाच्या स्थितीमध्ये दृढ असणे आणि या नद्यामध्ये आपल्या जीवांच्या स्वस्वरूपांचं ज्ञान घेऊन आपली स्थिती मजबूत करणे. सगळे मानंदीचे सिद्धांत जाणून त्यागणे आणि नको त्या त्याज्य विचारांचा, त्याज्य रहाटीचा, त्याज्य पक्षांचा त्याग करणे, सोडून देणे. हे कल्याणकारी जीवांचं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे. लोकवेद का कहा न मानो, या उद्दिष्टाप्रत पोचण्यासाठी अनेक मतमतांतर, लोकांतर, वैदिक, धार्मिक, लौकिक विचार जे आहेत, आचरण आहे, त्या आचरणाला बाजू सारून, त्या आचरणाच्या वेगळं होऊन आपण आपल्या स्थितीकडे जात असताना कहा न मानो, जगतातले कोणतेही विचार, मतमतांतर जरी त्याला आड येत असेल तरी त्याला न म्हणता आपण आपला मार्गक्रमण करत राहिलो पाहिजे. हे कबीर साहेबांना या साखीमध्ये सांगायचं आहे. जो मोही जाने ताही मै जानो, लोक वेद का कहा न मानो. लोकांतर जे आहेत त्याला आपण परखलं पाहिजे. साहेब म्हणतात, मला सिद्धांतिक ज्ञानांचा जो काही प्रायोगिक अनुभव आला, त्या ज्ञानांचे संकेत देत राहणं हेच माझं जीवनाचं सार आहे. रीतिरिवाज, शास्त्र काय म्हणतात याची मला पर्वा नाही. कोणत्याही जातीच्या, धर्माचा, वर्णांचा, आश्रमांचा जिज्ञासू जो जीव असेल, सारवचन जाणण्याची जिज्ञास उत्कटता असेल, त्यांना आम्ही आमच्या स्वतंत्र विचारांचा आधार देत असतो. कारण प्रत्येक आश्रमामध्ये, वर्णामध्ये, धर्मामध्ये, जातीमध्ये उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ विचारांचे लोक असतात. आम्हाला जाती, धर्म, वर्ण, आश्रमांचा द्वेषही नाही आणि त्यांचा मोहही नाही. त्यातील गुणात्मक विचारांचा, संख्यात्मक नाही, गुणात्मक विचारांचा आधार घेऊन आपल्या कल्याणाच्या मार्गाने मार्गक्रमण करत राहण्याचे संकेत संत सज्जन आपल्या दिव्यरणीतून देतच असतात. असे मौलिक स्वतंत्र विचारांनी अनेक लोकांना, जिज्ञासू लोकांना देत असतो. म्हणून लौकिक विचार आणि वैदिक विचार, लौकिकाचरण आणि वैदिकाचरण यातील सार ग्रहण करून असाराचा त्याग करण्यासाठी संतांनी ज्ञानाचरणावर भर दिलेला आहे. ज्ञानाचरण म्हणजे ज्ञानाचे आचरण. साहेब म्हणतात, परमात्मा, मोक्ष, स्वर्ग, पुण्य आपल्या आत्मस्वरूप किंवा जीवस्वरूपांच्या वास्तविकतेच्या अलग कुठेच नाही. स्वस्वरूप स्थितीमध्ये स्थिर शांत होण्यासाठी बाहेर कुठेही भटकण्याचे काम नाही. जिवंत जीवच देवी देवता आहेत, प्राणी मात्र देवी देवता आहेत. बाकी कुठेही कोणतंही साध्य किंवा प्राप्त करण्याची वस्तू नाहीत, असा विचार करून ज्ञानाचरणाने कर्मसुधार करून
जीवाला अनेक जळाध्यासातून मुक्त करणारे जे ज्ञानाचरण आहे, आचरण आहेत, सत्य विचारादी सद्गुण धारण करून हंसदेहामध्ये भूमिका स्थिर करून त्या स्थिरतेने पारक भूमिकेच्या स्वरूपस्थितीच्या निजस्वरूप पदाकडे, निजपदाकडे वाटचाल करणे हे उद्दिष्ट ठेवून जे जीव ज्ञानाचरणांनी आपला कर्मसुधार करून प्रत्येक क्षण वेचतात, ते वेचण्याच्या मार्गक्रमण करण्याच्या मार्गामध्ये, जीवन पद्धतीमध्ये लौकिक आणि वैदिक विचारांचा जरी बळजाव झाला, भडीमार झाला, तरी त्या विचाराला न मानता आपण आपल्या स्थितीकडे दृढतेने वाटचाल करत असलो पाहिजे. त्यासाठी हंसभूमिकेमध्ये स्थिती दृढ करून पारक भूमिकेकडे वाटचाल करून आपण स्वस्वरूप स्थिती दृढ करण्यासाठी प्रत्येक क्षण या शरीराचा ज्ञानाचरणांनी सदुपयोग करीतच जीवन जगलो पाहिजे. यासाठी कबीर साहेब म्हणतात, आमचे जे स्वतंत्र विचार आहे, जो मोही जाने, ते जाणून घ्या. ताही मै जानो. असे स्वतंत्र विचार जाणणाऱ्या, स्वतंत्र अस्तित्व दृढ करणाऱ्या जीवांना आम्ही या वचनांचा त्यांच्या कल्याणाच्या मार्गासाठी पूरक असा आधार देत आहोत. या आधाराने जीवनक्रम किंवा मार्गक्रमण करणाऱ्या जीवासाठी लोक वेद का कहा न मानो, आम्ही जाती, धर्म, पक्ष, पंथ, आश्रम यातील कोणत्याही अनुचित बाबींचा, अनुचित विचारांचा आश्रय न घेता, आम्ही ते विचार न मानता, त्याची पर्वा न करता, सारग्राहक बनून फक्त आपल्या स्वतःच्या कल्याणाचं उद्दिष्ट समोर ठेवून प्रत्येक क्षण वेचनांचा संकेत आम्ही देत असतो. हे कबीर साहेबांना या साखीमध्ये आवर्जून सांगायचं आहे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.